शिवसेना पक्षचिन्ह आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे आणि आज शिंदे गटाकडूनही युक्तिवाद सुरू झाला आहे। कपिल सिब्बल यांनी आज सुरुवातीला युक्तिवाद केला। गेल्या 6 सुनावण्यांमध्ये कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली। आता शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली जाते आणि यावेळी न्यायालयाकडून सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे। प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवता येईल का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। जेव्हा बहुमत मिळालं, शिंदेंकडे आमदारांचं बहुमत होतं, यात वाद नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलेलं आहे। शिक्षा रद्द करता येते, पण शिक्षा सुनावता येईल का, प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवता येईल का, असे काही महत्त्वाचे सवाल न्यायालयाने उपस्थित केलेले आहेत। शिक्षा रद्द करता येते, पण शिक्षा देता येते का असा सवालही कोर्टाने केलेला आहे। दरम्यान सुनावणीमध्ये सध्या काय घडतंय जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या बरोबर आहेत। रामराजे, सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय आता? बिलकुल देवदत्त कामत जे की उद्धव ठाकरे यांच्याकडूनच अजून युक्तिवाद करत आहेत। अगोदर कपिल सिब्बल यांनी केला युक्तिवाद, त्यानंतर देवदत्त कामत हे युक्तिवाद करत आहेत। अध्यक्षांची भूमिका कशी चुकीची आहे, अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याचबरोबर आता त्यांनी युक्तिवाद केलेला आहे की अध्यक्षांना हे अधिकारच नाही आहेत। मुळात की पक्ष असेल, चिन्ह असेल, मूळ राजकीय पक्ष आहे तर मूळ राजकीय पक्षाचा अधिकार हा असतो, परंतु ते अधिकार अध्यक्षांनी, विधानसभा अध्यक्षांनी आपल्याकडे घेतले आणि त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण जे आहे किंवा अपात्र ठरवणं जो मुद्दा आहे तो अध्यक्षांचा निर्णय चुकलेला आहे असं सांगितलेलं आहे। परंतु कपिल सिब्बल यांनी जाता जाता हे सांगितलेलं आहे की जर चिन्ह जर आम्हाला मिळत नसेल तर आणि शिंदेना मिळत नसेल तर हे चिन्ह गोठवून टाकावं। परंतु हा मूळ मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच असा युक्तिवाद केलेला की हे चिन्ह गोठवण्यासंदर्भाचं वक्तव्य केलेलं आहे। आपल्या चिन्हावरचा दावा उद्धव ठाकरे का सोडतायत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की का 2018च्या या घटनेमध्ये जी त्रुटी होती ती त्रुटी जी आहे ती उद्धव ठाकरे यांना माहीत आहे आणि त्या त्रुटीमुळे केस जी आहे ती कुठेतरी कमकुवत होते असं काही कारण आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण चिन्ह गोठवावं असं हे पहिल्यांदाच कपिल सिब्बल यांच्याकडून आलेलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेलं आहे। यापूर्वी हे चिन्ह आपलं आहे, पक्ष आपला आहे आणि त्यामुळं हे पक्ष आणि चिन्ह परत द्यावं अशी वारंवार मागणी केली जात होती। परंतु हा युक्तिवाद संपवता चिन्ह गोठवावं म्हणजेच की एक प्रकारे दावा जो आहे तो चिन्हावरचा सोडला जातोय का, आणि दावा जर सोडला जातोय तर कोणत्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे दावा सोडण्याची ही वेळ आलेली आहे हे सुद्धा पाहावं लागणार। नक्कीच एक दुरुस्ती ती म्हणजे देवदत्त कामत हे ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करत आहेत। आपण याबाबत अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर आहेत आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत। प्रतीक राजूरकर जी, आज देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतात आमदार अपात्रतेवर आणि यावेळी कोर्टानं काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आजच्या या सुनावणीबद्दल काय वाटतं? मला तुम्हाला सिब्बलांनी गेल्या गुरुवारी एक आर्ग्युमेंट केलं होतं, त्यामध्ये त्यांनी राणाच्या केसचा संदर्भ दिला होता। राणाच्या केसच्या संदर्भात ती पात्रता अपात्रतेच्या संदर्भातील केस आहे। त्यामध्ये 13 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज केला होता आणि हायकोर्टाने ती बाजू फेटाळली। सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की तुम्ही जी ओरिजिनल स्ट्रेंथ होती तुमची, म्हणजे ज्या 13 लोकांची ती तारीख त्यामध्ये पकडायला हवी होती। इथे आता आपल्या शिंदेसोबत जेव्हा फुटले म्हणा, वेगळे झाले म्हणा, त्या काळात शिंदेसोबत किती आमदार होते ही संख्या ग्राह्य ठरली जाईल राणाच्या संदर्भाप्रमाणे। त्यामुळे पात्रता अपात्रता ठरवताना हा मुख्य एक मुद्दा जो आहे राणाच्या केस मधला, हे बसपाचे आमदार होते सगळे, हे प्रकरण खूप महत्वाचं ठरेल। नक्की यानंतर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जाऊया। अभयजी, आज जी सुनावणी होती आहे ती आमदार अपात्रतेवर होते। कोर्टानं सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। शिक्षा रद्द करता येते, पण शिक्षा देता येते का असाही सवाल केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवता येईल का हा देखील सवाल उपस्थित केलेला आहे कोर्टानं। तर यावर काय वाटतं? आज जी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे किंवा त्याच्यावर जे देवदत्त कामत यांच्याकडून जी बाजू मांडली जाते आहे, त्यामुळे शिंदे गट कुठे कमी पडताना दिसतोय का, किंवा शिंदे गटानं
बाजू जेव्हा मांडायला सुरुवात केली जाईल तेव्हा शिंदे गटाकडून कोणते मुद्दे पुढे केले जाऊ शकतात? नाही, हे जे दोन मुद्दे उपस्थित झालेले आहेत, की एक तर आहे की शिंदे गटाकडे पूर्ण संख्याबळ आमदारांचं होतं. ते तर उद्धव ठाकरेंनी ज्या याचिका अपात्रतेच्या दाखल केल्या त्याच्यावरूनही स्पष्ट होतं, कारण 39 लोकांविरुद्ध याचिका दाखल केली आहे 56 पैकी. याचाच अर्थ त्यांच्याकडे बहुमत आहे. त्या याचिकांच्या संख्येवरच लक्षात येतं. हा पहिला भाग, ज्याचा उल्लेख राजूरकरांनी राणा केसचा केला. मगाशी मी पण सांगितलं की ते डिफेक्शन हे वन गो मध्ये असलं पाहिजे. त्या संदर्भात राणा केसचे एक आपल्याला मार्गदर्शक त्याच्यामधून एक प्रेसिडेंट आलेला आहे. दुसरं असं आहे की आता पुढच्या काळामधला जो निर्णय आहे की हा निर्णय परत अध्यक्षाकडे जाईल का, तर मला वाटतं की ती विधानसभा जी होती, योगायोगाने तेच जरी अध्यक्ष असले तर ती विधानसभेची मुदत संपलेली आहे त्या काळातली. त्याच्यामुळे तो निर्णय आता या अध्यक्षांकडे जाण्याची शक्यता तशी वाटत नाहीये. त्याच्या पुढचा मुद्दा की ते जे म्हणाले की शिक्षा रद्द करता येते, देता येत नाही. कारण म्हणजे त्यावेळेसच्या घटनेप्रमाणे अपात्र जरी ठरले तरी त्याचा परिणाम त्यांच्या पुढच्या टर्मवर होऊ शकत नाही. कारण मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो की कर्नाटकमध्ये जेव्हा पक्षांतरासाठी जेव्हा आमदारांना अपात्र ठरवलं अध्यक्षांनी, तेव्हा त्यांना पुढची निवडणूकही लढवता येणार नाही असा निर्णय दिला होता, जो सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त याच टर्म पुरता निर्णय घेऊ शकता, तुम्ही त्यांना पुढची निवडणूक लढवण्यापासून अपात्र किंवा डिस्क्वालिफाय करू शकत नाही. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अधिक अगदी सुस्पष्टपणे निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचाच कदाचित उल्लेख हा असावा आणि त्याचा परिणाम आता लगेच कुठला होणार नाही. फक्त जो परिणाम आहे तो निवडणूक आयोगाच्या निकालावर याचा परिणाम झाला असता का, याचाच फक्त संदर्भ मला वाटतं त्या 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 दृष्टीने अपात्रतेच्या संदर्भात राहिलेला. नक्की. आणखी न्यायमूर्ती बागची यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे जेव्हा विधिमंडळात बहुमत एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं त्यांच्याकडे तेव्हा बहुमत होतं, यात वाद नाही, मात्र तेच त्यावेळी मूळ पक्ष राहिले होते का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे, कोर्टानं उपस्थित केलेला आहे. तर यावर काय म्हणाल? नाही, मूळ राजकीय पक्ष आम्ही आहोत, नेतृत्व आम्ही बदललंय या संदर्भात शिंदे यांचा दावा सुरुवातीपासूनचा आहे. त्या संदर्भात निर्णय घेण्याचे राजकीय पक्षात कुठला हे ठरवण्याचे अधिकार स्पीकरला नाहीत आणि विधिमंडळ पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला असू शकत नाही अपात्रतेसंबंध. म्हणजे त्यांच्या ज्युरिस्डिक्शन अगदी क्लिअरली ते विभागणी झालेली अधिकारांची. तर या संदर्भात जो स्पीकरने निर्णय घेतला राजकीय पक्ष म्हणून यांना मान्यता देण्याचा, तो चुकीचा होता. ही कपिल सिब्बलचा हा सगळा युक्तिवादाचा आधार होता आणि आता देवदत्त कामतही तेच मांडतात. परंतु यामध्ये तो सतीश मला वाटतं कोणाच्या केसमध्ये आला, तो सुभाष देसाई केसमध्ये, त्याच्यामध्ये स्पष्टपणे जो उल्लेख केला आहे कन्क्लुजन मध्ये की आता स्प्लिट हा क्लॉज उपलब्ध नसल्यामुळे डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात निर्णय घेताना अध्यक्षांना प्रायमा फेसी पॉलिटिकल पार्टी संदर्भात काही ठरवता येईल. अभय सर, थोडं थांबवते. या संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे आजची सुनावणी संपलेली आहे, उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद संपवला, तर आमदार अपात्रतेवर देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. आज त्यांचा युक्तिवाद सुरू होता. आजची सुनावणी संपलेली आहे, आता उद्या पुन्हा देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. आताची महत्त्वाची बातमी, आजची सुनावणी संपलेली आहे, उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सलग सुनावणी होतीये गेले काही आठवडे आणि त्यात ठाकरे गटाकडून बाजू मांडली जाते. आधी कपिल सिब्बल यांनी बाजू मांडलेली आहे आणि आता देवदत्त कामत हे आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करताहेत. उद्या पुन्हा एकदा देवदत्त कामत हेच आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करतील. याबाबत आपण अधिक बोलूया. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभय सर, आजची ही सुनावणी संपलेली आहे. आज कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद संपवलेला आहे, मात्र देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि ते उद्या पुन्हा युक्तिवाद सुरू करतील. आजच्या या सुनावणीबद्दल काय वाटतं? निश्चित की कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे अधोरेखित केले होते त्यात प्रामुख्याने जे मुद्दे होते निवडणूक आयोगाच्या संदर्भात होते. अपात्रतेवरही त्यांनी शेवटच्या 1.5 दिवस म्हणूया आपण, त्याच्यावर पूर्णतः त्यांनी आपली बाजू मांडलेली. आता देवदत्त कामत यांनी पूर्ण आपला जो फोकस ठेवलेला आहे तो या अपात्रतेवर, अध्यक्षांचे अधिकार, त्या अधिकाराचा झालेला
उल्लंघन, त्यांना मिळालेल्या मर्यादांचं उल्लंघन या संदर्भात पूर्ण आपला फोकस ठेवलेला आहे आणि याचा निर्णय होणं आवश्यक आहे. जरी तो आज संदर्भ त्याचा आहे, तो संदर्भहीन झालेला नाही आणि त्यावर न्यायालयाला जे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पॉवर आहे त्या तुम्ही वापरल्या पाहिजेत, असं त्यांचा युक्तिवाद आहे. कदाचित हीच बाब पुढच्या काळामध्ये कंडक्ट म्हणजे जो भाग होता कंडक्ट आणि नंतरच्या काळामध्ये विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळेस झालेलं मतदान या संदर्भात त्यांचे म्हणजे कंडक्टच्या संदर्भात ते अधिक आर्ग्युमेंट करतील आणि याचे जे दाखले आहेत पुढच्या काळामध्ये त्याचे सगळे आतापर्यंतचे जे केस लॉ आहेत ते त्यांच्याकडनं सांगितले जातील. त्याच्यानंतर आपल्याकडे निवडणूक आयोग युक्तिवाद करणार आहे की नाही, तर आपली माहिती अशी आहे की निवडणूक आयोगाकडूनही त्यांचे वकील दातार कदाचित युक्तिवाद करतील पुढच्या काळामध्ये, कारण याच्यात निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे या कार्यकक्षा निवडणूक आयोगाला कशा आहेत आणि त्याचा आधार घेऊनच निर्णय दिलेला आहे, ही बाजू कदाचित निवडणूक आयोगाकडून मांडली जाईल आणि त्याच्यानंतर मग शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचे वकील युक्तिवाद करतील. पण याला साधारणतः म्हणजे अजून सलग सुनावणी जरी झाली तरी किमान अजून 2 ते 3 आठवडे जातील याच्यामध्ये. नक्की. ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. प्रतीक राजूरकरजी, गेल्या काही दिवसांपासून आपण ही सलग सुनावणी पाहतो आहोत. कपिल सिब्बल यांनी सलग युक्तिवाद केलेला आहे. देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाला आजपासून सुरुवात झालेली, उद्या पुन्हा ते युक्तिवाद करणार आहेत. तर गेल्या काही दिवसांमधल्या सुनावण्या आणि आजची ही सुनावणी पाहिली तर तुमचं मत काय आहे या सगळ्या प्रकरणावर? हो, ही आता सुनावणी मला वाटतं अजून महिनाभर तरी चालेल. साधारण 1-1.5 महिन्यामध्ये यावर सगळा निकाल येऊ शकतो. पण प्रामुख्याने याच्यात तेच मुद्दे आहेत की पक्षाची घटना ही कशी लोकशाही पद्धतीने आहे, निवडणूक आयोगाला कसं अधिकार क्षेत्र नव्हतं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी कसा आपला अधिकार वापरून चुकीच्या पद्धतीने पक्ष दिला, हा या युक्तिवादाभोवती, या मुद्द्यांभोवती सगळा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांचा होता. आता यापुढे त्याला काउंटर करणारे अनेक मुद्दे येतील. निवडणूक आयोगाचे मनिंदर सिंग वकील आहेत, ते त्याच्यावर युक्तिवाद करतील, त्यांची बाजू मांडतील की त्यांना कसा अधिकार आहे. शिंदेचे वकील आहेत, ते त्यांची बाजू मांडतील. ते थोडं काही काळ अजून चालेल असं दिसतंय. हा महिना तरी पूर्ण चालेल. नक्की. धन्यवाद ॲडव्होकेट प्रतीक राजूरकरजी या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेना पक्ष चिन्हावर जी सुनावणी सुरू झालेली आहे ती आजची सुनावणी संपलेली आहे. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे आणि आजच्या सुनावणी दरम्यान शिवसेना हा पक्ष ठाकरेंचाच आहे, तो शिंदेंचा होऊच शकत नाही, अशी आक्रमक मांडणी करत कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद संपवला. त्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आमदार अपात्रता यावर ते विशेषत्वानं बोलत आहेत. उद्या पुन्हा एकदा देवदत्त कामत हेच युक्तिवाद करणार आहेत. याबाबत आपण अधिक चर्चा करतो आहोत. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्याबरोबर आहेत. अभय सर, जसं तुम्ही म्हणालात की जवळपास महिनाभर सुद्धा ही सुनावणी चालू शकते. सगळ्या खरं म्हणजे संपूर्ण राज्याला आणि राजकीय वर्तुळाला खरं म्हणजे उत्सुकता आहे की नेमका निकाल काय लागतोय किंवा हा निकाल लागणार तरी कधी, कारण हा सगळा खटला सुरू होऊन एक विधानसभा निवडणूकही पार पडलेली आहे आणि त्यामध्ये हा शिंदे गट सुद्धा निवडून आलेला आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा निकाल लागेल तेव्हा नेमके काय परिणाम होऊ शकतात किंवा काय एखादं चित्र समोर येऊ शकतं? नाही, असं की कायदेशीर लढाई तर सुरूच राहील, पण जे बॅटल ऑफ परसेप्शन ज्याला म्हणतो राजकारणामधलं, त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये या सगळ्या घटनांना महत्व असणार आहे. एक मुळात ठाकरे गटाकडून सातत्याने सांगितलं जात आहे की शिवसेना आणि धनुष्यबाण हे आमचेच आहेत. आता पक्षामध्ये फूट पडलेली हे त्यांना स्वीकारावं लागेल. त्याच्यामुळे शिंदेना मिळू नये हाच म्हणजे वकिलांचा युक्तिवाद तो असेल की तो त्यांच्याकडे राहू नये, परंतु तो परत उद्धव ठाकरेंना मिळणं कठीण आहे या परिस्थितीमध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये हा शिवसेना म्हणजे शिवसेनेची एवढी वर्षाची निशाणी गोठवली गेली किंवा तिथे कुठे ना कुठेतरी ती मॉरल व्हिक्ट्री अशा पद्धतीचं याच्याकडे बघितलं जाईल आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने त्याचा सगळा वापर पुढच्या काळामध्ये होणार आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा न्यायालयामध्ये निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागले नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणून, पण लोकसभेत त्यांना यश मिळालं तरी विधानसभेत मात्र मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये
तसं 50-50 झालं असं म्हणावं लागेल लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने. परंतु त्याच्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात पुन्हा शिंदेंना विजय मिळाला. त्याच्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये ही लढाई सुरू राहील. पण पुढच्या काळामध्ये या संदर्भातले काय निकाल येतात याच्यावरनं म्हणजे व्हिक्टिम कार्ड हा एक महत्वाचा घटक असतो राजकारणामध्ये. त्याच्यासाठी कदाचित या सगळ्या राजकारणासाठी परसेप्शन बॅटलसाठी या सगळ्या प्रकरणाचा उपयोग होणार आहे. त्यामुळेच मला वाटतं की अधिक प्रतिष्ठा याच्यासाठी पडायला लागली. नक्की. यानंतर आपण आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे जाऊया, अधिक अपडेट्स घेऊया. रामराजे, आजची सुनावणी संपलेली आहे. आजच्या सुनावणीमधले महत्वाचे मुद्दे. बिलकुल महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं की कपिल सिब्बल यांनी मांडला होता की ज्या वेळेस पक्ष फुटला किंवा ज्या वेळेस हे संपूर्ण आमदार स्वेच्छेने बाहेर पडले त्यावेळेस मात्र काही मोजके आमदार होते त्यांच्यासोबत आणि त्यानंतर मात्र हळूहळू हे आमदार जाऊ लागले आणि त्याच्यासाठी काही कालावधी सुद्धा लागलेला आहे. त्यामुळं अगोदर महत्वाचा मुद्दा म्हणजेच की अपात्रतेच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे. विधानसभा अध्यक्षांची भूमिका जी होती ती योग्य नव्हती. तिथे आम्हाला न्याय मिळाला नाही असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे देवदत्त कामत यांच्याकडून पण हाच युक्तिवाद करण्यात आलेला आहे की विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला अपात्रतेच्या संदर्भात जो निर्णय होता तर तिथे त्रुटी जी आहे ती दिसून आलेली आहे आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टानं यामध्ये हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते तपासावं आणि विधानसभा अध्यक्ष जर चुकीचे असतील तर त्या संदर्भाचा निर्णय घ्यावा. आणि त्याचबरोबर की जसं की यापूर्वी सुद्धा कोर्टाने सांगितलं होतं की अपात्र ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. जर हे आमदार जर अपात्र असतील आणि विधानसभा अध्यक्षाचा जर निर्णय जरा चुकीचा असेल तर तो अपात्र ठरवण्याचा अधिकार सुद्धा सुप्रीम कोर्टाला आहे. मग त्यानुसार सुप्रीम कोर्ट काय म्हणते का, आता अरविंद सावंत आलेले आहेत. आपण बघतो की हे उपस्थित होते संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान आणि दररोज अरविंद सावंत हे उपस्थित असतात. आज मात्र कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे. शिवाजी कॅमेरा समोर आजची सुनावणी संपलेली आहे. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. देवदत्त कामत उद्या युक्तिवाद करणार आहेत. ते आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करत आहेत. पक्षाच्या रचनेची वैधता तपासणं हेच बेकायदेशीर असल्याचं आज त्यांनी म्हटलेलं आहे. अरविंद सावंत बोलतायत. म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर त्यांना मिळू शकत नसेल, जर धनुष्यबाण आम्हाला मिळू शकत नसेल तर त्यांना मिळू शकत नाही. तो गोठवला जायला पाहिजे होता. त्यांनी शेवटचं जे वाक्य आहे ते त्यांचं तेच आहे महत्वाचं. धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढे ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एक तर आम्हाला द्या त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो मग काय झालं त्याच्यात असं आहे मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी. प्लीज स्वप्न जे चुरल्या गेलं असं वाटत तोडल्या जाईल. धनुष्यबाण गोठवला गेला. बाळासाहेबांचं चिन्ह होतं. नाही असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं. अनेक शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढालतालवर पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढालतावर होतं सुरुवातीला. आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो. जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळचं मशालीचं. तर ढालताल होतं, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता. आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला मग फ्रीज तरी करा. बोललो नाही असं होतं का? देवदत्त कामत यांनी म्हटलं की हे सगळे आमदार अपात्र करता येतं का? पहिली गोष्ट अपात्र करता येतं म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडस माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय केव्हाचा झाला आता की त्याला आता गोठवण्यामध्ये काय असेल. तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे मुंबईच्या काळामध्ये ती केस आहे मुंबई तिथं कितीतरी विलंबाने ती डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट डिस्क्वालिफिकेशन कोणी करायला पाहिजे होतं तर ते स्पीकरनी करायला हवं होतं. ते केलं नाही आणि त्याच्या उलट जे काय पुढच्या प्रक्रिया आहेत त्या उलट्या सुलट्या आहेत सगळ्या.
हे सगळं त्यांना स्पष्टपणे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कपिल सिब्बलांचा जो वाटला तो सातत्यानेच येत आहे पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी त्यातला त्यांनी असं एक चांगला एक म्हटलं पॉलिटिकल लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय तर त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं तुम्ही पक्ष निवडून आला तेवढं लेजिस्लेटिव्ह पार्टी उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का तर पॉलिटिकल पार्टी कायम असते लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणीच मांडलेला आहे पुन्हा उद्या युक्तिवाद होईल आणि अजून किती वेळ युक्तिवाद चालेल साधारणतः कोर्टाकडनं हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का अशा आशयाचा प्रश्न सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो आपण अध्यक्षांचे अधिकार आहेत असा अधिकार न्यायालयाला आहे हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते यांना डिस्क्वालिफाय करता येतं काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याची सगळ्याचं निराकरण होईल. अजून किती दिवस युक्तिवाद चालेल सर आता उद्याचाच दिवस आहे मागितला आहे देवदत्त आमचा युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर त्यांचा भावना आता मशालीवर पण जोडल्यात ना मशाली सोबत आता आम्ही लढलो नाही का मशाली सोबत लढले नाही तुम्ही आता हे भावनिक लावून आग लावायचं काम करण्याची गरज नाही मी सांगितलं ना की शिवसेनेकडे धनुष्य आम्ही आग नाही लावत आम्ही प्रश्न विचारतो मला माहिती मला काय तो आग लायला त्याचं कारण सांगतो मला मी हे एकदा प्रश्न विचारून सुटला असतं ना 10 वेळा विचारतात तेव्हा निश्चितपणे हेतू आहे त्याच्या मागचा तो हेतू तुमचा होणार नाही साध्य आम्ही आज मशाल उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही असं आमचं तो पर्याय त्यांना आज हमने पुढे आज आदरणीय सर्वोच्च न्यायालय के सामने जो बार बार एक बात हो रही है कि लेजिस्लेटिव पार्टी और पॉलिटिकल पार्टी इसके बारे में एक बहुत बड़ी बात आज आदरणीय कपिल सिब्बल साहब ने न्यायालय के सामने लाई वो थी कि उन्होंने कहा कि भाई लेजिस्लेटिव पार्टी की मर्यादा है 5 बरस और पॉलिटिकल पार्टी बाहर है ना वो तो रहती ही है लेजिस्लेटिव पार्टी अगर कल को विधायक चुनाव ने लड़ा सब हार गए तो क्या करोगे तो लेजिस्लेटिव पार्टी क्या होगी वो पार्टी कैसे हो सकती है वो पॉलिटिकल पार्टी नहीं हो सकती है ये एक बड़ा मुद्दा अच्छा मुद्दा आज मेरे सामने आया है मैंने खुद देखा है वो अच्छा लगा मुझे और दूसरी बात जो बाद में की है वो यही बात है कि इसके लिए हमारा जो चुनाव चिन्ह जो आपने उनको दिया है इलेक्शन कमीशन ने चुनाव चिन्ह दिया हमारा नाम दिया वो हमें वापस मिलना चाहिए अगर वापस नहीं देख सकते हो क्योंकि फिर दोबारा बात करने को मिलने वाली नहीं है भी ध्यान में रखना आप क्योंकि एक बार हमारे हो गया अभी रिजॉइंडर करने को मिलेगा उसका कोई उम्मीद नहीं रहती आपको समय दिया गया तो उसमें आपको पर्याप्त भी देना पड़ता है या तो हमें दे दो या तो फिर उन्हें उसको गठित करिए उसको वापस जैसे आपने देखा होगा इनको कहने में रह गया कि पूर्वी जितने भी अनुभव है कांग्रेस पार्टी तो बहुत बार बिखरी हुई है हर बार उनका चुनाव चिन्ह फ्रीज किया गया है जो कोई पहले का चुनाव चिन्ह किसी गुट को नहीं दिया गया वो ध्यान में रखना वही बात आज उन्होंने बात नाव आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणाले तुला मगाशी सांगताना की महत्वाचं असं आहे की असा प्रकार काय पहिल्यांदा घडतो अशातला भाग नाहीये काँग्रेस पक्ष अनेकदा फुटला पण तो फुटल्यानंतर त्यांचं मूळ चिन्ह कुठल्याही गटाला मिळालं नाही ते नव्या त्यांनी ते फ्रीज केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला मागणी करताना पुन्हा बोलायला मिळणार नाहीये 10 वेळा आज झालं तुम्हाला पूर्ण वेळ दिलाय मग तेव्हाच आपण सांगितलं पाहिजे की आम्हाला आमचं नाव आणि चिन्ह मिळालं पाहिजे नाही देत असाल तर त्यांना देता कामा नये उद्या अर्ध्या तासात कामच संपवतील उद्या अर्ध्या तासात कल कामत जी का हमारा जो है आर्ग्युमेंट वो कल खत्म हो जाएगी युक्तिवाद उद्या संपेल थँक्यू सर ठाकरे गटाचा युक्तिवाद उद्या संपेल अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिलेली आहे त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली आम्हाला चिन्ह देता येत नसेल तर चिन्ह किमान गोठून तरी टाका यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षातल्या फुटी संदर्भातले काही दाखले दिलेले आहेत तसंच राजकीय पक्ष हा कायम असतो विधिमंडळ पक्ष हा तात्पुरता असतो हा महत्त्वाचा युक्तिवाद आज झाल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही धनुष्यबाण सोडलेला नाही उद्या आमच्या बाजूने युक्तिवादाचा शेवटचा दिवस असेल असंही सावंत यांनी सांगितलेलं आहे